Namo Namaha. Today I have to explain standard 9 lesson number 3. Kim mithya kim vastavam. What is virtual and what is real. It means ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की काय आभासात्मक आहे आणि काय वास्तव आहे. म्हणजे काय आपलं म्हणतो की आभासात्मक असं म्हणते की जगामध्ये जी काही वस्तू आहे ती आपल्या भ्रमात टाकणारी असते. तर या ठिकाणी मोबाईलमध्ये जे आपलं विश्व आहे ते कसं आहे, आभासात्मक आहे. आणि रिअल जग काय आहे, या दोघांमध्ये काय अंतर आहे हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. नाउ लेट्स सी द एक्सप्लेनेशन ऑफ द लेसन. तृतीय पाठः किं मिथ्या किं वास्तवम्. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिकविकासस्य विस्तीर्णं क्षेत्रम् उद्घाटयति इति तु सत्यमेव. आधुनिक तंत्रज्ञान हे माणसाला मिळालेलं म्हणजे भौतिक साधनासाठी मिळालेलं विस्तीर्ण क्षेत्र आहे, हे तेवढंच खरं आहे. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्याधिक उपयोग नूतनान प्रश्नान विघ्नान सामाजिक समस्या च निर्मिते. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान साधनाचा अत्याधिक उपयोग जर आपण केला तर त्यापासून नवीन नवीन प्रश्नांची निर्मिती तसेच समाजाला घातक अशा काही समस्या सुद्धा निर्माण होतात. मिथ्या तथा च वास्तवम एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यम अस्माभिः. म्हणूनच आपल्याला मिथ्या काय आहे आणि वास्तव काय आहे या दोघांमध्ये भेद आपल्याला जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे. आधुनिक कालस्य इयमेव आवश्यकता. आणि म्हणूनच आधुनिक काळाची ही गरज बनत चाललेली आहे की आपल्याला वास्तव आणि मिथ्या या दोन जगामध्ये काय फरक आहे हे बघणे आवश्यक आहे. नाउ लेट्स सी द लेसन. 13 वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकां खादती. 13 वर्षाची तनया खूप आनंदाने सोफ्यावर बसून एका हाताने कुरकुरे खात आहे, अपरेण हस्तेन चलभाषम चालयती आणि दुसऱ्या हाताने मोबाईल खेळत आहे किंवा त्याला चालवत आहे. तदानी द्वार घंटिकाम आकर्ण्य माता द्वारम उद्घाटयती. आणि त्याच वेळेस दरवाजाची बेल डोर वाजते आणि त्याची आई दार उघडते. तनयाः सौख्यो द्वारे एव स्थित्वा ताम आह्यतः. तनयाच्या मैत्रिणी दारावरच उभ्या राहून तिला आवाज देतात. श्रुतीही तनये सत्वरम क्रीडनाय आगच्छ बहिः खेलामः. श्रुती तिला म्हणते की हे तनया लवकर बाहेर खेळायला ये, आपण बाहेर खेळायला जाऊया. तनया अहम गृहे एव खेलामी. तनया त्यावर उत्तर देते की मला घरातच खेळायचं आहे. राजसी किम खेलसी. मग राजसी तिला विचारते की तू काय खेळणार आहे. तनया चलभाषम दर्शयित्वा. तनया आपला मोबाईल दाखवत तिला म्हणते एतस्मिन चलभाषे, या मोबाईलमध्ये यष्टी कंदुक क्रीडा, हॉकी, पादकंदुक क्रीडा, फुटबॉल, वाहन क्रीडा, मोटरसायकल रेसिंग गेम, पत्र क्रीडा, कार्ड्स गेम, चतुरंग क्रीडा, चेस गेम इत्यादी सर्वाः क्रीडाः सन्ति. इत्यादी प्रकारच्या सगळ्या खेळांचे गेम यामध्ये समाविष्ट आहे. क्रीडांगणं गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति. आणि म्हणूनच मला क्रीडांगणावर जाऊन खेळण्याची आवश्यकता वाटत नाही. अहम न आगच्छामि. म्हणूनच मी बाहेर खेळायला येणार नाही. सख्यो क्रीडार्थम निगच्छतः. आणि त्या ठिकाणाहून तिच्या मैत्रिणी निघून जातात. माता पाकगृहं गच्छति. आई सुद्धा स्वयंपाकघरात निघून जाते. तनया चलभाषे युद्ध क्रीडायां मग्नः. आणि तनया आपल्या मोबाईलमध्ये फायटर गेम खेळण्यामध्ये मग्न होऊन जाते. तनया स्वगतम. तनया स्वतःलाच म्हणते एतस्याम क्रीडायाम एषः सैनिकः मृतः अपरः च मारणीय. या गेममध्ये, या खेळामध्ये मी एका सैनिकाला मारलेला आहे आणि इतर सैनिकांना मारणार आहे. सर्वे सैनिकाः मृताः. सगळे सैनिक मारल्या गेले. हे जीतम मया. या ठिकाणी मी जिंकलेली आहे. खेलः समाप्तः. या ठिकाणी खेळ संपलेला आहे. तनया पाकगृहं गच्छति. खेळ संपल्यानंतर तनया सुद्धा स्वयंपाकघरात निघून जाते. अंब बुभुक्षिता अस्मि. आई मला भूक लागली आहे. माता, मग तिला आई म्हणते तनये मम चलभाषे एतानी छायाचित्राणी पश्य.
हे तनया तू माझ्या मोबाईलमध्ये हे चित्र बघ. तनया खाद्यपदार्थानां छायाचित्राणि पश्यति. तनया त्या मोबाईलमध्ये खाण्याच्या पदार्थांचे चित्र बघते. तनया मातः तनया आपल्या आईला म्हणते, हे आई पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादीनी खाद्यानि दृष्ट्वा ललायितं मे मुखम. हे आई पिझ्झा, पावभाजी आणि सिझलर्स या खाद्यपदार्थांना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कृपया किमपि यच्छतु. म्हणूनच तू मला यातलं काहीतरी दे. माता चलभाषे दृष्टवती खलु. माता त्यावर म्हणते की मोबाईलला बघून अधुना खाद्यपदार्थांना आवश्यकता एव नास्ती. तू तर आता त्या मोबाईलमध्ये चित्र बघितलेलीच आहे, तर मग तुला खाद्यपदार्थांची आवश्यकता नसायलाच पाहिजे. अहम न यच्छामि. म्हणूनच मी तुला देणार नाही. तनया चलभाषे भोजनम दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथम भवेत. मग तनया आपल्या आईला म्हणते की मोबाईलवर नुसतं भोजनांचे चित्र बघून, खाद्यपदार्थ चित्र बघून माझी भूक शांत कशी बरी होणार. माता मग तिला आई त्यावर उत्तर देते, यदि एतद सत्य, जर हे सत्य आहे तरी कथम न जानासी. मग तुला हे बरं का बरं कळत नाही. यत चलभाषेन क्रीडित्वा व्यायाम न भवती. जर तुला हे माहीत आहे की नुसतं मोबाईलवर बघून भूक शांत होत नाही, मग तुला हे का बरं कळत नाही की जर आपण मोबाईलवर गेम खेळलो तर आपला व्यायाम होतो का. स्वास्थ्य रक्षणम न भवती. तसेच आपल्या स्वास्थ्याचे रक्षण सुद्धा होत नाही. तनया परमातम. तनया पुन्हा आपल्या आईला म्हणते की हे आई मह्यम रोचते तत चलभाषेन क्रीडनम. मला मोबाईलवर खेळणे आवडते. माता आई तिला म्हणते, तनया यद यद रोचते तत तत सर्व स्वास्थ्यकरम हितकरम आरोग्यपूर्णम न भवती. जे जे तुला आवडते ते ते सगळंच तुझ्या स्वास्थ्याला आवश्यक आहे किंवा स्वास्थ्याला लाभदायक आहे, हितकारक आहे किंवा आरोग्यासाठी चांगलं आहे असं नसतं. समग्र क्रीडा योग्य तऱ्हेने खेळणे, पौष्टिकम अन्नम चांगले अन्न ग्रहण करणे, रात्र निद्रा रात्री झोप घेणे आरोग्याय भवती हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. चलभाषे आभासात्मक विश्वम न वास्तवम. म्हणूनच मोबाईलचं हे विश्व जे आहे ते कसं आहे, आभासात्मक आहे, वास्तव असं जगत नाही. कारण ते जगत कसं आहे, आपल्याला भ्रमात टाकणार आहे, ते वास्तव असं नाही आहे. तनया तर्हिं किं चलभाषस्य उपयोगम एव न करणीय. मग मी का मोबाईलचा वापर करायचाच नाही. माता तथा न. तसे नाही ग. आवश्यकतानुसारम योग्य उपयोगम करणीय एव. ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी तू मोबाईलचा वापर करू शकते, किंतु अति सर्वत्र वर्जयेत. परंतु त्याचा अति प्रमाणात वापर करणे टाळायला पाहिजे. तनया आम मातः. ठीक आहे. इतः परम पुनः चलभाषस्य योग्यम उपयोगम करोमी. यापुढे मी मोबाईलचा योग्य तऱ्हेनेच वापर करेल असं मी तुला आश्वासन देते. थँक्यू.